कधी कधी माणसाचे स्वप्न ना हे खरे व्हायला लागतात. पण स्वप्न प्रत्येक प्रकारचे असतात. चांगली स्वप्न, वाईट स्वप्न, विचित्र स्वप्न किंवा भीतीदायक स्वप्न. यामधले काही स्वप्न असे असतात की ते माणसाला असं वाटतं की ते पूर्ण व्हावेत किंवा जे आपल्याला स्वप्न पडलेले आहे, ते जे आपण विचार केलेला आहे ते सगळं काही सत्य व्हावं. पण काही स्वप्न असे असतात की ते पडताना, ते स्वप्न बघताना सुद्धा भीती वाटते माणसाला. आणि जर ते स्वप्न रिअलीमध्ये जर माणसाच्या आयुष्यासोबत घडले तर मंडळी नमस्कार, माझं नाव आशिष गुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे. आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, या स्टोरीमध्ये सेम असंच काहीतरी घडलेलं आहे. एक असं स्वप्न जे खूप जास्त भीतीदायक आहे आणि ते स्वप्न अस्तित्वामध्ये एका माणसासोबत घडतंय. जेव्हा त्याच्यासोबत ते स्वप्न घडतंय त्यावेळेस ते माणसाला असं वाटतंय की यार आपण ना मेलेलं बरं, आपला जीव गेलेला बरा. ते एवढं खतरनाक स्वप्न होतं आणि एवढं डेंजरस त्याला ते फील होत होतं. आता एक गोपाल नावाचा मुलगा होता. त्याचं वय 20-22 वर्ष असेल आणि त्याला एक प्रॉब्लेम होती की जर कुणी वारलं किंवा कुणी म्हणजे असं कोणाची डेथ झाली तर त्याला ते पाहायला जमत नव्हतं. ते जर बघितलं तर त्याच्या स्वप्नांमध्ये किंवा त्याच्या डोक्यामध्ये त्याचे विचार फार जास्त प्रमाणामध्ये यायचे. आता याच प्रकारची एक स्टोरी याच्या अगोदर झालेली आहे, पण ती स्टोरी फार डिफरंट आहे आणि ही स्टोरी फार डिफरंट आहे. दोन्हीचा ताळमेळ जवळपास नाही आहे. तर जो गोपाल आहे त्याच्या घरामध्ये एक अशी प्रॉब्लेम होती की त्या प्रॉब्लेममध्ये गोपालचा जो चुलता आहे तो वारतो. आता तो चुलता गोपालचा खूप जास्त लाड करायचा, म्हणजे त्याला सपोर्ट खूप जास्त प्रमाणामध्ये करायचा. लहानपणापासूनच गोपाल त्यांच्या घरामध्ये लाडका होता. त्याचा जो चुलता होता तो अविवाहित होता, लग्नाच्या अगोदरच तो मेला. आता त्याच्या चुलत्याचं वयही काही जास्त नव्हतं, 24-25 वर्षे असेल, याच्यापेक्षा थोडंसं मोठं. कारण की थोडं ते भावकीमधला असतो ना तो चुलता. म्हणजे आता बघा भावकी असते, भावकीमध्ये चुलता पडतो आणि थोडंसं ते वय पण थोडंसं असं तुम्ही समजू शकता, नात्यांमध्ये असा गोंधळ होत असतो वयाचा. तर त्या गोपालचा चुलता तशा प्रकारचा वारला होता. आता ते वारल्याच्या नंतर जो गोपाल आहे तो त्याचा लाडका होता. तो गोपालपेक्षा 5-6 वर्षांना मोठा होता, अविवाहित होता आणि तो याच्यासोबतही चांगलं राहायचं, म्हणजे मित्रासारखं हे दोघं जण राहायचे. तर अचानक त्याची डेथ झाली. डेथ झाल्याच्या नंतर जे त्याचा मृतदेह असतं ते घरामध्ये भिंतीला टेकवलेलं असतं. कपाळावर मोठा एक रुपयाचा शिक्का लावलेला असतो, हे असं बांधलेलं असतं, खिळ्याला ठोकलेलं असतं आणि त्याच्यासमोर घरातल्या बाया रडत असतात. आता हे दृश्य जेव्हा गोपालने बघितलं, आता तो त्याच घरातला होता ना, तर जेव्हा गोपालने हे दृश्य बघितलं त्यावेळेस गोपालला फार विचित्र अनुभव आला. म्हणजे एक वेगळेपणा, म्हणजे असं कसं विचित्रच वाटत होतं त्याला कळत नव्हतं की यार असं कसं शक्य आहे. तो त्या मृतदेहाकडे बघत होता आणि त्याला असं वाटत होतं की ते जे मृतदेह आहे ते गोपालला बोलते. गोपालला असं म्हणतंय की मी कुठं गेलेलो नाहीये, मी इथंच आहे. आणि ऍक्च्युली तो अनुभव त्याला होत होता. त्याला असं वाटत होतं की जो त्याचा चुलता आहे तो तिथंच आहे, तो कुठं गेलेला नाहीये. पण गोपालला हेही माहिती होतं की आपल्याला एक प्रॉब्लेम आहे, जी प्रॉब्लेम आपण आता ती फेस करतोय. जर आपण एखाद्या मृत माणसाला बघितलं तर तो आपल्याला परेशान करतो किंवा आपल्या डोक्यामध्ये तो कायमस्वरूपी असा फिरतच असतो. कमीत कमी कायमस्वरूपी नाही म्हणता येणार, महिना-दीड महिना तरी तो फिरतच असतो. पण यावेळेस गोपालचा चुलता वारला असल्याने, त्याच्या जवळचा माणूस वारला असल्याने त्याला ती गोष्ट फार छेडणार होती, हे गोपालला माहिती होतं. त्याने दुर्लक्ष केलं. पण त्याला माहिती नव्हतं की यार जे काय त्याला अनुभवत आहे ते खरं आहे, हे त्याला माहिती नव्हतं. अंतिम संस्कार होतो, पाहुणे रावणे जातात, 2-4 दिवस होतात. 2-4 दिवसाच्या नंतर गोपाल दुपारचा त्याच्या शेतामध्ये जाऊन झोपलेला असतो. त्यावेळेस त्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये असं असतं की त्याचा जो चुलता आहे तो गोपालसाठी काहीतरी पार्सल घेऊन आलेला असतो स्वीटमध्ये. गोपालला स्वीट आवडायचं. तो पार्सल घेऊन येतो आणि ॲक्च्युली
गोपाल ज्या झाडाखाली झोपलेला असतो स्वप्नामध्ये सुद्धा तो त्याच झाडाखाली झोपलेला असतो आणि तिथे त्याचा चुलता येतो आणि त्याला खायला देतो. गोपाल स्वप्नामध्ये खातो, पण कधी कधी माणसाला वाटतं ना की स्वप्नामध्ये पण यार ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. तसंच स्वप्नामध्ये गोपालला वाटलं की ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे आणि गोपालने डोळे उघडले तसे बघतो तर तो एक त्या झाडाखाली झोपलेला होता. आजूबाजूला बघतो कुणीही नव्हतं. मग तो थोडासा डोक्यावर हात फिरवत म्हणला की यार स्वप्न आहे आणि आपला काका आपल्याला आता असा परेशान करणारच थोडे दिवस तरी. तो थोडा वेळ बसतो. बसल्याच्या नंतर उठतो. आता त्याचं तोंड समोर असतं. तो उठतो, पायामध्ये चप्पल घालतो आणि असा फिरतो. जी गाडी पाठीमागून सोडलेली असते त्याने फिरतो आणि गाडीवर जाण्यासाठी निघतो. जसं तो निघतो तशी त्याची नजर खाली जमिनीवर पडते तर त्याला एक पन्नी दिसते आणि त्या पन्नीमध्ये तेच पार्सल दिसतं जे पार्सल गोपालने स्वप्नामध्ये खाल्लेलं असतं. गोपाल धुंद झाला. त्याला काय समजत नव्हतं. कानामध्ये कांटाळी कशी बसते तशा प्रकारची कांटाळी गोपालला व्हायला लागली. त्याला कळत नव्हतं की आता नेमकं करावं तरी काय, हे कसं शक्य आहे. जे पार्सल मी स्वप्नामध्ये बघितले, जे पार्सल माझ्या काकाने स्वप्नामध्ये मला खायला आणलं होतं, सेम तेच पार्सल इथं कसं काय. त्याने ते पार्सल उचललं, पन्नीमधलं ते बाहेर काढलं, बघितलं तर त्याच्यामध्ये तेवढंच उरलं होतं जेवढं त्याने स्वप्नामध्ये खाऊन उरवलं होतं. गोपालला कळालं नाही की हे कसं शक्य आहे. तो ते पार्सल घेतो, गाडीला अडकवतो आणि आपल्या घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर त्याची आई जेव्हा त्याच्याकडे बघते त्यावेळेस गोपालच्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात भीती दिसते. आता आईला समजतं ना, आईला सांगायची गरज नाही की आपल्याला काय झालंय आणि काय नाही म्हणून. त्याची आई त्याला विचारते की गोपाल बेटा तुला काय झालंय, तू असा भिल्यासारखा का वाढतोयस. तो घरामध्ये जातो, पलंगावर बसतो, एक शब्दही बोलत नाही. तो सोबत आणलेलं पार्सल आईच्या हातामध्ये देतो आणि आईला म्हणतो आई हे पार्सल मला कुणीतरी आणून दिलं होतं का. त्याची आई म्हणते पुन्हा आणून दिलं होतं. मग काय झालं, आणलं तर आणलं, ठेवून देते, नंतर खा थोडंसं आता जर खाऊ वाटत नसेल तर. तो म्हणतो ऐक नाही, मला हे पार्सल काकाने आणून दिलं होतं. त्याची आई त्याच्याकडे बघते आणि म्हणते ठीक आहे ना, मग काकाने आणून दिलं तर काय विषय आहे, दिलं असेल. आता त्याच्या आईला वाटलं की आता भावकीमध्ये बरेच दुसरे पण माणसं होती ना, तिला असं वाटलं की दुसरे कोणत्या काकाने आणून दिलं असेल. मग तो म्हणतो की आई मला रमेश काकाने आणून दिले पार्सल. आता मात्र त्याची आई स्तब्ध होते. त्याच्याकडे बघते, डोळ्यातून पाणी आणते आणि त्याला म्हणते की गोपाल का परेशान करतोयस मला. पहिलेच घरामध्ये दुःखाचा डोंगर आहे आणि तू वरून अशी मस्करी करतोयस. मेलेल्या माणसासोबत अशी मस्करी करू नये. गोपाल म्हणतो आई तसं नाहीये का, मी खरंच म्हणतोय, मला हे पार्सल काकाने आणून दिले. त्याच्या आई म्हणते कसं काय शक्य आहे, मेलेला माणूस परत येत नसतो बाळा, मला माहिती आहे तुला त्रास होतो, तुला परेशानी होती, तुला स्वप्न पडतात, पण असं तर नाही ना की मेलेला माणूस परत येतो. आतापर्यंत असं कधी झालं नाहीये आणि असं होतही नाही. तुला भास झाला असेल, तूच नेला असेल पार्सल आणि तुला असं वाटलं असेल की तू आणलेला आहे, काकाने आणलेला आहे. गोपाल म्हणतो नाही आई, मला काकानेच आणून दिले पार्सल, तू ऐक माझं. त्याची आई म्हणते नाही, काही पण वेड्यासारखं बोलू नको. ते पार्सल घेऊन त्याची आई जाते. आता किचन रूममध्ये ते पार्सल तसं ठेवून देते. पार्सल ठेवून दिल्याच्या नंतर गोपाल विचारामध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो की मला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये मी जे केलंय ते अस्तित्व म्हणजे माझ्याजवळ वस्तू आहेत आणि मी आईला सांगतो तर आई सुद्धा माझा विश्वास करत नाही. नेमकं आता मी करू तरी काय. मग गोपालने विचार केला की ठीक आहे बाबा, झाला असेल मला भास तर होऊ द्या, काही विषय नाही. मग आता त्या गोपालच्या घरामध्ये एक छोटासा मुलगा येत होता शेजारचा. तेवढ्यात तो मुलगा आल्याच्या नंतर किचन रूममध्ये गेला. किचन रूममध्ये त्याची आई काम करत होती, गोपालची आई. तो मुलगा जातो आणि त्या पार्सलकडे बघतो आणि तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो की काकू मला पेढा द्या ना खायला. त्याची आई म्हणते की हां देते तू. ते पार्सल त्याची आई काढते आणि डबा उघडते आणि बघते. बघितल्याच्या नंतर त्याची आई पूर्णपणे शॉक होते की
त्या पेढेच्या जागेवर जे पेढा होता, ज्यावेळेस तिनं ते पार्सल ओपन करून बघितलं गोपाल समोर, त्यावेळेस सगळं काय सुरळीत होतं. पण ज्या वेळेस त्याची आई ते डबा उघडते आणि मधात बघते, तर त्याच्यामध्ये मांसाचे छोटे छोटे तुकडे असतात. आई पटकर त्याचे ते खाली फेकून देते आणि गोपालला बोलावते. गोपालला म्हणते, गोपाल अरे त्याच्यात बघ ना काय. गोपाल म्हणतो, काय? त्याच्यामध्ये पेढा आहे, मी खाल्लेला आहे. आता यांचं पूर्ण घरना शाकाहारी होतं. गोपाल बघतो त्याच्यामध्ये तर मांसाचे तुकडे. गोपाल भडाभडा उलट्या करतो आणि ते बाहेर फेकून देतो. आता मात्र त्याच्या आईला कळत नव्हतं. त्याची आई पूर्णपणे स्तब्ध होते. तिचं जे डोकं होतं ते पूर्णपणे ब्लँक झालं होतं. कारण की तिनं आत्ता 15 मिनिटाच्या अगोदर बघितलं होतं की त्याच्यामध्ये पेढ्याचे तुकडे होते, आणि आत्ता जेव्हा 15 मिनिटाच्या नंतर तिनं बघितलं की त्याच्यात मांसाचे तुकडे तयार झालेत. आत्ता मात्र त्याच्या आईला असं वाटायला लागलं की हां, हे काहीतरी आहे. संध्याकाळचे त्याचे बाबा घरी येतात. बाबा घरी आल्याच्या नंतर त्याची आई आणि गोपाल दोघं जण मिळून त्याच्या बाबाला सांगतात की असं असं झालेलं आहे, आपल्या गोपालला स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये त्याच्या काकाने त्याला पेढ्याचा बॉक्स दिला होता ना, आणि ज्यावेळेस ते दिला होता त्यावेळेस पेढे होते. गोपालला खाल्ले सुद्धा आणि मलाही दाखवले, मीही बघितले. मी जेव्हा किचन रूममध्ये गेलो, ठेवलं, जेव्हा शेजारचा मुलगा आला, जेव्हा त्यानं बघितलं त्यावेळेस त्याच्यामध्ये मांसाचे तुकडे होते. गोपालचे वडील म्हणतात की तुम्ही दोघं पागल झालेत काय, माझी फिरकी घेतात. आता त्यांच्या घरामध्ये थोडी मजाक मस्करी चालायची. गोपालच्या वडिलांनी ऐकलं नाही. आता गोपाल बाहेर झोपायचा. एक वरांडा होता, त्याच्यामध्ये बास टाकून तो बाहेर झोपायचा. वट्टा असतो बघा घराच्या बाहेर बांधलेला, तर तो बाहेर झोपायचा आणि गोपालची आई, गोपालचे वडील हे मधात झोपायचे. गोपालला एक बहीण सुद्धा होती, ती सुद्धा मधातच झोपायची. घर काय फारसं मोठं नव्हतं, नॉर्मल घर होतं आणि बांधलेलं होतं चांगलं. तर गोपाल त्या वरांड्यामध्ये झोपला होता. त्याला ते परेशान करू लागलं. अजून 2-4 दिवस आतमध्ये जातात, काय होत नाही, पण त्याला ते परेशान करू लागलं, येऊ लागलं, जाऊ लागलं. पण गोपालला आज परत एक स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की तो ज्या जागेवर झोपलेला आहे तिथंच तो झोपलेला आहे. त्या दिवशी एक आणि आज झोपलेला असताना गोपालजवळ परत त्याचा काका येतो. बाहेर गाडी उभी करतो, गाडीला स्टँड लावतो, जसं तो पहिले करायचा एखाद्या वेळेस तसं येतो आणि गोपालजवळ बाजूवर झोपतो. आता जेव्हा त्याचा काका असा यायचा त्यावेळेस त्याचा काका ड्रिंक केलेला असायचा, दारू पिलेला असायचा, नॉनव्हेज वगैरे खाऊन आलेला असायचा. त्याच्या घरामध्ये चालत होतं पण त्याचा काका खात होता. गोपालला हे सगळं माहिती होतं आणि गोपाल त्या जागेवर स्वप्नामध्ये झोपलेला होता आणि सगळं काही नॉर्मली होतं. त्याचा काका येतो, त्याच्याजवळ झोपी जातो. झोपी गेल्याच्या नंतर स्वप्नामध्ये गोपाल त्याला म्हणतो की काका तुम्ही आजही दारू पिऊन आलात, आज खूप जास्त पिऊन आलात. त्याचा काका म्हणतो, हा यार टेन्शन खूप आहे, एकला आहे ना, मला करमत, तू माझ्या सोबत राहतो का? त्याचा काका त्या गोपालला विचारतो. गोपाल म्हणते की सोबत राहतो का? मी तर तुमच्या सोबतच आहे ना. आता हे स्वप्नामधली वार्तालाप आहे बरं का. गोपाल त्याच्या काकाला म्हणतो, मी तर तुमच्या सोबतच आहे ना, असं थोडी नाही की मी तुमच्या सोबतच नाहीये म्हणून. तो म्हणतो की नाही नाही, जिथं राहतोय तिथं मी एकलाच आहे, मला करमत नाही, तू सोबत येतो का? गोपाल म्हणतो ठीक आहे, मी सोबत येतो. गोपालचा काका त्याच्याकडे बघतो आणि हसतो. गोपाल त्याला म्हणतो तुम्ही हसताय का? तो म्हणतो की किती भोळा आहेस रे तू, माझ्यासोबत राहण्यासाठी तुला मरावं लागेल. असं म्हणल्याच्या नंतर गोपालचं डोकं फिरतं. गोपाल पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि त्याच्या स्वप्नामध्ये परत ते विचारायला लागतात की अरे आपला काका तर मेलेला आहे. स्वप्नामध्ये होतं बघा कधी कधी माणसासोबत, असं नाही की होत नाही म्हणून. आता हे सगळं आता इमॅजिनेशन करा की हे जे सगळं होतं ना, हे सगळं संध्याकाळी रात्री होते, तुमच्या स्वप्नामध्ये जे होते तुम्हाला सत्य रिअल दिसतंय, तुमच्यासोबत ते घडतंय. तुमच्या घरातला एखादा माणूस मेला आणि तो तुम्हाला प्रॅक्टिकली दिसतो, काय फील होईल? गोपालला भीती वाटायला लागली. गोपाल त्याच्या काकाच्या तोंडाकडे बघतो. त्याचं काकाचं तोंड असं गोपालकडे होतं आणि तो हसतो. त्याचा काका जसा हसतो तसं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. चेहरा खरपडला होतो, कसा तरी असा विचित्र खरपडला, आणि असं वाटतं की त्याचा चेहरा पूर्णपणे असा सुकरून गेलेला आहे आणि तो हसतो. त्याच्या चेहऱ्यातून असा
घाणेरडा वास यायला लागतो. गोपालला तो वास सहन होत नाही. गोपाल दचकतो आणि उठतो. आणि जसा तो उठतो तसं त्याला कळतं की हे आपल्याला स्वप्न पडायले. आणि जसा तो इकडे शेजारी बघतो, स्वप्न पडायला माहित होतं, त्याला माहित झालं की माझं स्वप्न मोल्ड आहे. पण जसा तो शेजारी बघतो तसं त्याला त्याचा काका तिथं झोपलेला दिसतो. ऍक्च्युली काका झोपलेला दिसतो. आणि तो काका झोपलेला तसा दिसत नाही. त्याचं शरीर पूर्णपणे कडक झालेलं असतं. आणि त्याचा काका त्याच्याकडे अजिबात बोलत नाही, बघत नाही. कारण एखादा मृतदेह कसं असं बसलेलं असतं, कडक होतं जास्त वेळ झाल्याच्या नंतरच्या 1-2 दिवस झाल्याच्या नंतर त्याचा हातही असा वागत नाही, मृतदेहाचा एकदम कडक होतो. तशा प्रकारचा त्याचा काका कडक झाला होता. तो झोपला होता त्याच्या शेजारी. गोपाल उठतो, जोरात ओरडतो. ओरडल्याच्या नंतर शेजार पाजारची लोक उठतात, येतात. घरातले त्याचे आई वडील असतात, ते उठून त्याच्याकडे येतात की काय झालं काय झालं काय झालं, गोपाल का ओरडतो. बघता तर गोपाल पूर्णपणे घामाझोकळी झालेला. त्याचं अंग पूर्ण असं चळचळ चळचळ कापते. त्याला काय कळत नाही ना. त्याच्या आई वडील त्याला विचारतात की गोपू काय झालं गोपाल, अरे तू असा का ओरडतोस. गोपाल फक्त त्या भासाकडे असा बघत नसतो. 15 ते 20 मिनिटं गोपालच्या तोंडातून आवाज निघत नाही. 20 मिनिटाच्या नंतर गोपाल थोडासा शुद्धीवर आल्यासारखा येतो. आताही त्याच्या हात असे चळचळ कापलेले असतात. त्याच्या अंगाला गोज बंब यायलेले असतात. आपल्या मराठी भाषेमध्ये काटा आला असं म्हणतो. अशा चर 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 त्याच्या शरीरामध्ये अशी भीतीच्या लहरा अशा उडू लागल्या. 10 ते 15 मिनिटं नंतर तो जरा शुद्धीवर आला. त्याच्या बहिणीनं पाणी आणलं, त्याला पाणी पिलं आणि त्याने तांब्याभर पाणी पिलं. आणि पाणी पिल्याच्या नंतर तो सारखं त्या बाजाकडे बघत होतो. त्याच्या बहिणी, काय झालंय काय तुला, असं तू बाजाकडे का बघतोयस. तो म्हणतो की काका आला होता. ते काका आला होता. आणि त्या दिवशी तसं झाल्याच्या नंतर तो दुसऱ्या दिवशी दिवसभर चांगला राहिला. आणि त्याच्या नंतरच्या दिवशीपासून जसा तो झोपला आणि झोपेतून तो सकाळी उठला तसं त्याला काही समजत नव्हतं. तो मंद बुद्धीसारखा राहिला ना. त्याला काय कळत नव्हतं. त्याला जेवायचं कळत नव्हतं, त्याला टॉयलेट करायचं कळत नव्हतं, त्याला सू करायचं कळत नव्हतं. तो एकदमपणे मंद बुद्धीचा झाला होता. त्याला काही फिलिंगच नव्हते. 2-4 दिवस तो तसा राहिला. त्याला काय कळतच नव्हतं. मग कोणीतरी सजेशन दिलं त्याच्या घरच्यांना की तुम्ही याला सैलानीवर घेऊन जा, तिथं थोडासा विलाज होतो. आणि तिथं गेल्याच्या नंतर जे काय हा प्रकार आहे हा निघून जातो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या वेळेस गोपालला गाडीत बसवून सैलानीला घेऊन जात होते, जसं जसं सैलानी बाबाचा जो स्थान आहे ते जवळजवळ येत होतं ना, तसं तसं गोपालचं शरीर व्हायब्रेट करत होतं. ॲटोमॅटिक हलत होतं. झोंबी कशा असतात ना, फक्त चेहरा असं सगळं शरीर असं हलतंय, तशा प्रकारचं गोपालचं शरीर पूर्णपणे हलत होतं. जेव्हा सैलानी बाबाच्या दरबारात गेले त्या गोपालला घेऊन, त्यावेळेस असं वाटत होतं की गोपालला कुणीतरी दुसरं कंट्रोल करतं. आणि ते तब्बल 15 दिवस राहिले. 15 दिवस त्याचा विलाज चालला गोपालचा. आणि 15 दिवसाच्या नंतर गोपाल ठीक राहिला. आणि ठीक झाल्याच्या नंतर जेव्हा सगळे घरी आल्याच्या नंतर एका दिवशी आई त्याची सहज त्याला विचारते की गोपाल, पाठीमागं जे तुझ्यासोबत झालं ते तुला माहिती आहे का. गोपाल म्हणला की नाही. मग त्याची आई म्हणते की तू जाग्यावर नव्हता, तू असा होता. त्यावेळेस गोपालनं सांगितलं की मी माझ्या शरीरामध्येच नव्हतो, मी काकासोबत बसलेला होतो. काकासोबत गप्पा मारायचो. काकाने येऊ दिलं नाही मला 15 दिवस त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलं. त्याची आई फक्त ऐकलं. त्याची आई म्हणते की कसं होतं. तो म्हणतो की फार विचित्र होतं. फक्त काका तेवढे दिसायचे, बाकी सगळा काळोख दिसायचा. मला काही दिसायचं नाही, फक्त काका दिसायचे. ते गप्पा मारायचे. मला तिथं भूकही लागली नाही, मला टॉयलेटही लागली नाही, मला सुई लागली. पण ॲक्च्युअली गोपाल इकडे तो सगळं काही करायचा, त्याचं शरीर करायचं, पण त्याला माहिती नव्हतं. तर गोपालला ती गोष्ट सांगितली. ती गोष्ट तिथं बी सांगितली सैलानी बाबावर, पण त्याच्या आईला नव्हती सांगितली. आणि आपल्याला जी स्टोरी आलेली आहे त्याच्या आईनेच पाठवली. तर असा प्रकार झाला होता. तर आपली स्टोरी इथं संपते. स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही असं सांगा की माझ्यापाशी एक स्टोरी आहे. तेव्हा मी तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल. त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.